नमस्कार, मी प्राध्यापक मनीषा राऊत. आज आपण महात्मा फुले यांनी एका ग्रंथकार सभेस जे पत्र लिहिलेलं होतं त्या उत्तरादाखल लिहिलेल्या पत्राचा सारार्थ बघणार आहोत. महात्मा ज्योतिबा फुले हे विचारानेच क्रांतिकारक नव्हते, तर प्रत्यक्ष कृती करून त्यांनी क्रांती घडवून आणली. साहित्य लिखाण किंवा फक्त लिखाण करते नव्हते, तर ते प्रत्यक्ष कार्य करणारे होते. वेगवेगळ्या प्रकारचं साहित्याचं लिखाण त्यांनी केलं किंवा एक वैचारिक क्रांतीची नवी लाट भारतामध्ये आणण्याचं किंवा विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणण्याचं कार्य ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. कालखंड 1827 ते 1890 या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा संघर्ष, रचनात्मक किंवा वैचारिक संघर्ष त्यांनी घडवून आणला. स्वतंत्र, समता, बंधुत्वाची भावना रुजवण्याचं कार्य या समाजामध्ये त्यांनी त्यांच्या लेखणीतून आणि प्रत्यक्ष कार्यातून केलं. सावित्रीबाई फुलेला म्हणजे स्वतःच्या पत्नीला पुढे आणून स्त्री शिक्षणाची मुहूर्त मिळवली की त्यांच्या कार्यामुळे आज मी या ठिकाणी आहे, हे मलाही मान्य करावंच लागेल. ज्योतिबा फुले यांनी जे साहित्य लिहिलं यामध्ये शेतकऱ्याचा असूड, गुलामगिरी, ब्राह्मणाची कसब, तृतीय रत्न, अखंड, अस्पृश्यांची कैफियत, शिवाजी महाराजांचा पोवाडा हे महत्त्वपूर्ण साहित्य, ज्यावर केवळ स्त्रियांबद्दलच विचार मांडले नाही तर शेतकऱ्यांबद्दल किंवा एकंदरीत समाजाची जी जडणघडण आहे किंवा जो धर्म आहे, धर्मअंधता आहे, या सर्व बाबींवरती त्यांनी प्रकर्षाने विचारविनिमय मांडलेला आपल्याला त्यांच्या लिखाणातून दिसून येतो आणि तशी प्रत्यक्ष कृतीही ते करत होते. न्यायमूर्ती रानडे यांनी ज्यावेळेस 24 मे 1885 रोजी ग्रंथकार सभा होती, संमेलनाच्या दुसऱ्या सत्रासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना आमंत्रित केलं. त्या आमंत्रणाला नकार देत त्यांनी जे प्रतिउत्तर पाठवलं त्या प्रतिउत्तराचा हा सारांश महात्मा फुले समग्र वाङ्मय या ग्रंथातून हा पाठ्यांश घेण्यात आलेला आहे. रानडे यांच्या पत्राला उत्तर देताना अगदी पत्र मिळाल्याने परमानंद झाला अशी भावनाही या ठिकाणी फुले व्यक्त करतात आणि माझ्या बोल घेवड्या दादा या शब्दामध्ये त्यांचा परामर्श घेतात किंवा उल्लेख करतात. आणि मी या सभेला का येऊ शकत नाही याचं कारण ते अगदी थोडक्यात पण मार्मिक शब्दांमध्ये स्पष्ट करताना आपल्याला दिसून येतात. ही जी सभा आहे ही ब्राह्मण वर्ग किंवा जो शिक्षित, उच्च शिक्षित वर्ग आहे यांनी घडवून आणलेली सभा आहे. या सभेमध्ये जे विचारचिंतन, विचारविनिमय किंवा ज्या पुस्तकांचा विचारांचं आदानप्रदान होणार आहे ती पुस्तकं आणि फुले प्रत्यक्ष कार्य करत असतात किंवा जे लिखाण ते करत होते यांचा ताळमेळ कुठेच बसत नाही असा ते उल्लेख करतात. या पुस्तकांचा आणि अगदी आम्ही शूद्र अतिशूद्र आहोत आणि आमच्या पूर्वजांवरती जी वेळ आणलेली आहे ती या ग्रंथकार सभेस उपस्थित असणाऱ्यांच्या पूर्वजांनी ती आणलेली आहे आणि आजही हे लोक तेच विचार घेऊन पुढे आलेले आहे. तर त्यांच्या वैचारिक विचारांची दखल घेणं किंवा हे विचार जुळण्यासारखे आपले नाही आहेत म्हणून या सभेत येणं मला वाटत नाही तितकं हितकारक आहे किंवा त्यातून काही फायदा होऊ शकेल. आणि या सभेचं जर प्रयोजन सर्वांना एकत्र आणणे असं जर असेल तर कदाचित सभेचे जे विचार आहेत ते बदलणं गरजेचे आहेत असं स्पष्टपणे ते उल्लेख या ठिकाणी करतात. किंवा या सभेला उपस्थित असणाऱ्यांनी आतापर्यंत जे कार्य केलेलं आहे हे कार्य खरोखर बहुजन समाजाच्या, शूद्र अतिशूद्र समजल्या जाणाऱ्या समाजाच्या हिताचं आहे का यावरही चिंतन करणं गरजेचं आहे असाही ते उल्लेख करतात. कारण या वर्गाला ते उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांना, गोरगरिबाची, शूद्र अतिशूद्राची, जो दलित बहुजन समाज आहे यांची जी अवस्था आहे किंवा त्यांच्या वाट्यावर जे दुःख आलेलं आहे, ते जे व्यथा आणि वेदना भोगत आहे यांचा किंचितही अनुभव येऊ शकत नाही किंवा ते त्यांची व्यथा समजण्यास लायक नाही आहेत असं स्पष्ट मत फुले व्यक्त करतात. इतकंच नाही, त्या कालखंडामध्ये इंग्रजांची राजवट होती
आणि जो बहुजन समाज होता हा स्वतःच्या हक्कासाठी लढण्यासाठी पुढे येत होता, परंतु जो उच्च समाज त्या कालखंडामध्ये जो ब्राह्मण समाज होता यांचं जे वर्चस्व प्रस्थापित झालेलं होतं, या समाजातील लोकांनी इंग्रज दरबारामध्ये आपली कारकुनी करण्याचं कार्य सुरू केलेलं होतं आणि मोठमोठी जी पदं होती ही हस्तगत करत होते. आणि त्यांचे जे बांधव आहे, आपले देशवासी आहेत, जो बहुजन समाज आहे, शूद्र अतिशूद्र समजला जाणारा समाज आहे, यांच्यावरती अन्याय आणि अत्याचार करत होते. अगदी पेन्शन लागू झाली म्हणून हा जो समाज आहे किंवा हा जो नोकरदार वर्ग आहे हा आपल्याच बांधवांना अन्यायकारक पद्धतीने वागवत होता. आणि हाच जास्तीत जास्त वर्ग जो आहे तो या सभेमध्ये उपस्थित होता. म्हणून या सभेला येऊन काही वेगळं साध्य करता येईल असं महात्मा फुले यांना वाटत नाही, किंवा या देशाची परिस्थिती बदलण्यास हा आर्य ब्राह्मण समाज काही करू शकेल यावर फुले यांचा भरोसा नाही. शूद्र आणि अतिशूद्र यांना जर स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल किंवा त्यांच्या परिस्थितीमध्ये त्यांना जर बदल घडवून आणायचं असेल तर त्यांना आता स्वतःलाच विचार करणं गरजेचं आहे. इतर कोणी येऊन त्यांचा उद्धार करेल किंवा या आशेवर बसणं ही चुकीचं आहे, हे ते ठामपणे त्यांचं मत मांडतात. आणि जर या वर्गाला खरंच काही करायचं असेल तर त्यांनी ते पुस्तकांद्वारे त्यांचे विचार अभिव्यक्त करावेत आणि समाजामध्ये त्याची प्रत्यक्ष कृती घडून आणावी, तरच काहीतरी या सभेचं किंवा या चर्चासत्राचं, या संमेलनाचं काहीतरी फलित होईल किंवा काहीतरी त्यातून सकारात्मक समाजासाठी उद्बोधनात्मक बाहेर पडेल असं फुले यांना वाटतंय. आणि या पत्राचा शेवट अगदी मार्मिक ओळींमध्ये करतात. ते म्हणतात की मी हा जो पत्र पाठवलेला आहे हे पत्र त्या सर्वांपर्यंत पोचवा. आणि शेवटी ते म्हणतात, साधे होके बुड्ढे का एव पहिला सलाम लेव. अशा प्रकारे ते त्यांचं मतही व्यक्त करतात आणि त्यांची जी वैचारिक दृष्टी आहे ती सुद्धा ते त्या ग्रंथकार सभेतील इतरांना देऊ इच्छितात. अशा प्रकारे या पाठाचा सारार्थ आपल्याला सांगता येईल. धन्यवाद.